मौजे वडगाव येथील जय हनुमान दूध संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन। मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथील जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नूतन आमदार अमल महाडिक व आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाले। अध्यक्षस्थानी जिल्हा गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे हे होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी, गोकुळ दूध संघाचे संचालक व माजी आमदार सुजित मिंचेकर, मुरलीधर जाधव, गोकुळ दूध संघाचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मौजे वडगावच्या लोकनियुक्त सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच रघुनाथ गोरड यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना अरुण डोंगळे म्हणाले की या जय हनुमान डेअरीने दूध पुरवठ्यात सातत्य ठेवले आहे। या डेअरीच्या दुधाची प्रत चांगली आहे। गायीच्या दुधाला अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे। तसेच सोलर धोरण लवकरच अंमलात आणणार असल्याचे सांगितले। यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले की मौजे वडगाव तासगाव हा भाग कोरडा भाग म्हणून ओळखला जात होता। या भागात नवनवीन तंत्रज्ञान वापरून दुग्ध व्यवसाय समृद्ध बनला आहे। शून्यातून या भागाने आपली स्वतःची निर्मिती केली आहे। तरुण वर्ग या व्यवसायाकडे एक वेगळा व्यवसाय म्हणून बघत आहे। ही एक जमेची व चांगली बाजू आहे। यावेळी माजी आमदार व गोकुळचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर म्हणाले की या संस्थेने 16 लिटर पासून दूध संकलनाला सुरुवात केली होती। आज 2000 लिटर पर्यंत मजल या संस्थेने मारली आहे। यावेळी उत्कृष्ट दूध पुरवठादारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी जय हनुमान दूध संस्थेचे चेअरमन सतीश कुमार चौगले, व्हाईस चेअरमन इंदुताई नलवडे, संचालक बाळासो थोरवत, सुरेश कांबरे, महादेव शिंदे, रावसो चौगले, सुभाष मुसळे, महादेव चौगले, शकील हजारी, जयवंत चौगले, नेताजी माने, जयश्री यादव, जयश्री राजपूत, सचिव अण्णासो पाटील यांच्यासह सर्व दूध उत्पादक सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।